आता काय आता राहिलं काय आता याच्यामध्ये काय बोलण्यासारखं काय त्यांचा संपूर्ण पक्षच खाली झालेला आहे. अशा प्रकारे कसं पाहताय आपण याकडे? आता शेवटी हे सगळे उद्धव ठाकरेचे पाप आहेत. 2019ला राजकीय धर्मांतर केलं नसतं तर आता अशी लायकी राहिली नसती ना. शेवटी सचिन अय्यरजी हा काय छोटा माणूस नाही. मी वारंवार बोलतोय, महाराष्ट्राचा जो अभिषेक बॅनर्जी आहे त्याच्यामुळे उबाटा पूर्ण पद्धतीने खाली होणार आहे. टीएमसी कसं खाली झाले त्याचं मूळ कारणच अभिषेक बॅनर्जी होता पश्चिम बंगालमध्ये. तसं महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे पण एक अभिषेक बॅनर्जी आहे, त्याच्यामुळे उबाटा खाली होत आहे आणि हे त्याचे परिणाम आहेत. आता काय वरळीमधला एक महत्वाचा चेहरा जो आहे तो सचिन अय्यर आहे. आदित्य ठाकरे यांच्या निवडणुकीमध्ये त्यांचं मोलाचं योगदान असायचं. आता कुठेतरी आदित्य ठाकरेंना वरळीत हा धक्का. आता आदित्य ठाकरेंनी राजीनामा देऊन निवडून यावं, परत राजीनामा द्यावा स्वतःच्या हिमतीने आणि निवडून आणून येऊन दाखवावं. कारण का सचिन अय्यरजी असतील, सुनील शिंदेजी असतील, ह्यांच्याचमुळे तर हे सभागृहामध्ये बसतात आणि टोमणे मारतात. आता बिचाराची हा दिवस अवघड आहे. शिवसेनेत गेले त्या प्रत्येक ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या सभा होत आहेत. यवतमाळमध्ये देखील अशीच सभा झाली, मात्र तिथल्या आता एक वरळीमध्ये पण घ्यावी. त्याच पद्धत एकीकडे ते सभा घेत आहेत पण लोक थांबत नाहीयेत. काय एक लक्षात घ्या, मुळामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आणि त्यांच्या घरातल्या लोकांचा जो मूळ स्वभाव आहे ना, त्याच्यामुळे हे एक एक पडझड होते. हे काही लहान लोक नाहीये जे जात आहेत. त्या प्रत्येकाला माहिती आहे की त्यांना ज्या पद्धतीने त्यांच्या पक्षात मातोश्रीमध्ये आजच्या काळात वागवलं जातं, अरे जो बाळासाहेबांचा झाला नाही तो ह्या आमदारांचा, खासदारांचा आणि शिवसेनेच्या सहकाऱ्यांचा काय होणार राहणार उबाटाच्या. कळलं पाहिजे ना. तो आपल्या वडिलांचा झाला नाही, तो जो आमच्या देवेंद्रजींचा झाला नाही. आता बोलतोय की देवेंद्रजींना आम्ही प्रधानमंत्री करणार. अरे 19ला तू माती खाल्ली, शेण खाल्लास. ज्या देवेंद्र फडणवीसजींनी तुझ्या सख्या भावापेक्षा तुला 14 ते 19 मध्ये सांभाळलं, त्या देवेंद्रजींना तू 19 मध्ये मुख्यमंत्री बनायला दिलं नाही आणि आता प्रधानमंत्रीची भाषा तू करतो. नाला नीच माणूस आहे, नीच नीच. त्या नीचचं दुसरं उदाहरण डिक्शनरीमध्ये बघितलं ना, नीच इक्वल टू उद्धव ठाकरे. 19ला अगर तू माती खाल्ली नसतीस, मुल्ला मौलव्यांच्या समोर झोपला नसतास, झालं नसतं आजच्या दिवस आजचं हे सगळे गोष्टी. आणि आता पाप भोगा, हे त्याच्या स्वतःचं कर्म आहे. हिंदुत्वाला विरोधात गेल्यानंतर, स्वतःच्या धर्माच्या विरोधात गेल्यानंतर, देवी देवतांच्या विरोधात गेल्यानंतर ह्याच्यापेक्षा वाईट असंच होणार ना.